तर विद्यार्थी मित्रो, लास्ट लेक्चरला आपण ट्रायंगल लॉ बघितला, वेक्टर ऍडिशन बाय ट्रायंगल लॉ. आता त्याचे पुढचे दुसरे मेथड वेक्टर ऍडिशन बाय लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्स बघायचे, राईट. त्यासाठी ही डायग्राम आणि हे स्टेटमेंट तुम्ही स्क्रीनशॉट करून, मी प्रत्येक वेळेला सांगत बसणार ना की तुम्ही स्क्रीनशॉट करा आणि लिहा. तर तुम्ही असं मी एका साईडला झालो की स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या नोट्समध्ये लिहायला विसरू नका. तर काय स्टेटमेंट आहे बघा. इफ टू वेक्टर्स ऑफ द सेम टाइप ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम पॉइंट आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू ऍडजस्टंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. इथं बघा इथं आहे पी आणि क्यू. क्यू म्हणजे ओबी आणि ओए या जर दोन साइड्स पॅरलोग्रामच्या जर दिल्या तर their resultant vector is given in magnitude and direction by the diagonal of the parallelogram. या जर दोन मिळाल्या तर हा जो डायगोनल आहे या डायगोनल म्हणजे आपल्याला काय मिळतोय, रिझल्टंट वेक्टर. या दोन्हीची काही ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, काय असेल ते रिझल्टंट वेक्टर मिळतोय. स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट ॲज शोन इन फिगर. इथं स्टार्टिंग पॉइंट आपण ओ कन्सिडर केलाय. डायग्राम बघा. ओ बी याला आपण क्यू बार म्हटलंय, वेक्टर क्यू बार. ओ ए याला पी बार म्हटलंय आणि ओ सी हे काय रिझल्टंट वेक्टर आहे, पी बार प्लस क्यू बार, राईट. आता याचे आपल्याला काय बघायचंय, प्रूफ. प्रूफ हे आपल्याला हे करायचंय, प्रूव्ह करायचंय. तर मग काय करणार, इन फिगर. तर बघा इन फिगर काय आहे, इन फिगर ओ ए काय आहे बघा, ओ ए बार इज इक्वल टू पी बार, राईट. ओ बी बार इज नथिंग बट क्यू बार. These are the two vectors originating from point O, right? From point O and inclined to each other by angle theta, right? Now we have to find this resultant R, extend this OA to OD, and make a right angle triangle here to prove the law of parallelogram, right? If you extend this to find magnitude of R bar, to find magnitude of R bar, that is the resultant vector, draw a perpendicular from point C to OA, that is AD, at point D, then we will get in triangle ODC, in triangle ODC. हा ट्रायंगल बघा ODC. तर कोणता ट्रायंगल आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर. मग कोणता लॉ वापरायचा बघा, बाय युजिंग पायथागोरस theorem. But we write by using Pythagoras theorem, summation of OD square plus DC square is equal to OC square. That is OC square is equal to OD square plus DC square plus DC square, right? Or we can write OD means OA plus AD, right? OD means OA plus
ए डी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. जागा कमी आहे त्यामुळे मी स्टेटमेंट रिमूव्ह करतो. ठीक आहे. ओए प्लस एडी स्क्वेअर इक्वल टू डीसी स्क्वेअर. आता इथे काय करायचं बघा, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कसं येणार, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. बरोबर. ए स्क्वेअर ए प्लस बी तुम्ही हे शिकलाय दहावीत बघा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कसं करतोय आपण, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार हे एक्सपांड करायचे. इथं काय येणार बघा, ओसी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, ए स्क्वेअर ओ ए स्क्वेअर ओ ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ओ ए ए डी प्लस बी स्क्वेअर म्हणजे एडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर. राईट. याप्रमाणे हे मी रिमूव्ह करतो. हे इक्वेशन मिळालं आपल्याला. बरोबर. नेक्स्ट, इन ट्रायंगल एडीसी राईट. इथं आपण कोणता ट्रायंगल घेतला होता, ओडीसी घेतला होता. आता कोणता घेतोय, एडीसी. राईट. एडीसी मध्ये काय आहे बघा, बाय युजिंग पायथागोरस थेरम. बाय युजिंग हा पण कसा आहे, राईट अँगल ट्रायंगलच आहे. बाय युजिंग पायथागोरस थेरम काय लिहू शकतो आपण, एडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर इक्वल टू एसी स्क्वेअर. राईट. मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. ही व्हॅल्यू इक्वेशन आपण दिलेलं नाही. ही जी व्हॅल्यू आहे ही या इक्वेशन मध्ये पुट करूया. काय होईल बघा मग ते इक्वेशन, देअरफॉर ओसी स्क्वेअर इज इक्वल टू ओए स्क्वेअर प्लस ट्वाइस ओए एडी प्लस इथं बघा एडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर. ते इथं पण तेच आहे, एडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर. त्याच्याऐवजी आपण काय लिहू, एसी स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. प्लीज टेक अ स्क्रीनशॉट घ्या. मला हे रिमूव्ह करायचं आहे त्यामुळे हे करा. स्क्रीनशॉट घेतला असेल इथं बघा. आता पुढं दिस इज इक्वेशन नंबर 1. राईट. बट इन फिगर मध्ये बघा, ओए मीन्स पी बार, एसी मीन्स क्यू बार and OC means R bar. Right. In triangle ADC बरोबर, राईट अँगल ट्रायंगल आहे. कॉस ऑफ थिटा काय येणार बघा, ऍडजेसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्युस. राईट. म्हणजेच काय, एडी अपॉन एसी. राईट. मग काय येणार, देअरफॉर एडी इक्वल टू, इकडे घ्या, एसी कॉस थिटा. एसी ची व्हॅल्यू किती आहे, क्यू कॉस थिटा. पुटिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. कोणत्या बघा, पी क्यू आर आणि एडी या सगळ्याच्या व्हॅल्यूज आपण या इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. मग काय होईल बघा, ओसी स्क्वेअर इक्वल टू ओए स्क्वेअर प्लस ट्वाइस ओए ओडी प्लस एसी स्क्वेअर. राईट. ओए स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ओए, ओडीची व्हॅल्यू किती आहे, एडीची व्हॅल्यू किती आहे, एडीची व्हॅल्यू किती आहे, क्यू कॉस थिटा प्लस एसी स्क्वेअर. राईट. म्हणजेच आता इथं ओए मीन्स पी, ओसी मीन्स आर, ओए पी स्क्वेअर
टॉइस OP Q cos theta प्लस Q स्क्वेअर, राईट. मग स्क्वेअर साईड एकत्र आणल्या, R स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर टॉइस PQ cos theta, राईट. आणि याचा काय केला, आपल्याला R काढण्यासाठी या सगळ्याचा स्क्वेअर रूट घेतला. मग काय झालं, R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस टॉइस PQ cos theta in equation number 1. This equation gives magnitude of R bar, that is resultant vector. इक्वेशन 2 काय देतं, हे जे रिझल्टंट वेक्टर आहे याची मॅग्निट्यूड देते. आता वेक्टरला काय असते, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. नेक्स्ट काय येणार, आपल्याला काय काढायला पाहिजे, डायरेक्शन, राईट. मग नेक्स्ट टू फाइंड डायरेक्शन, to find direction of R bar, to find direction of R bar, we have to find alpha. We have to find alpha. We have to find alpha, right? नेक्स्ट टू फाइंड डायरेक्शन ऑफ आर बार. इक्वेशन 2 काय देते आपल्याला, मॅग्निट्यूड ऑफ आर बार देते. आर बारचे आपल्याला काय काढायचं आहे, डायरेक्शन. डायरेक्शन काढण्यासाठी काय काय घ्यायचं आहे आपल्याला, अल्फा अँगलचा टॅन घ्यायचा आहे. टॅन ऑफ अल्फा अँगल, टॅन मीन्स फ्रंट साइड डिवाइड बाय ऍडजसेंट साइड. फ्रंट साइड DC डिवाइडेड बाय OD, राइट. DC डिवाइडेड बाय OD. हियर वी कैन राइट दिस एज DC divided by OA plus AD, right. Sin of theta, next sin of theta equal to काय येणार बघा, sin of theta equal to DC upon hypotenuse, DC upon AC, right. DC upon AC. Therefore DC equal to AC sin theta. DC equal to AC sin theta. Also AD equal to काय येईल बघा, AD equal to AC sin theta. AD equal to AC, AD equal to AC cos theta. AC cos theta, right. And OA bar is equal to P bar. OA bar is equal to P bar. Therefore, tan of alpha is equal to काय येणार बघा, tan of alpha DC ची व्हॅल्यू काय, AC sin theta divided by OA means P, OA means vector P plus AD ची व्हॅल्यू काय आहे, AD ची व्हॅल्यू AC cos theta. AC म्हणजे काय आहे, Q. AC म्हणजे Q cos theta, right. Tan alpha is equal to AC sin theta upon P plus Q cos theta, right. आता हे काय करायचं आपल्याला, अल्फा इक्वल टू घ्यायचं. अल्फा इक्वल टू काय होणार, मग tan इनवर्स ऑफ AC means Q, right. Q sin theta divided by P plus Q cos theta. P plus Q cos theta, right. AC sin theta upon P plus Q cos theta. This equation gives the direction of what,
resultant R. Next, similarly, we can we can calculate beta, value of beta. Similarly, beta equal to काय होणार बघा, काय होणार, बीटा इक्वल टू या इक्वेशन मध्ये जिथं क्यू आहे तिथं पी होणार आणि जिथं पी आहे तिथं क्यू होणार. काय होणार इक्वेशन, टॅन इनवर्स ऑफ क्यू आहे तिथं पी, पी साइन थिटा डिवाइडेड बाय क्यू प्लस पी कॉस थिटा. Cos theta. These two equations gives, that is equation of alpha and equation of beta, gives the direction of resultant R bar. This is what we talk about law of parallelogram of vectors. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा, स्टेटमेंट, राईट, स्टेटमेंट, त्यानंतर प्रूफ मध्ये काय केलं, पहिलं इक्वेशन जे बघितलं आपण ते कोणतं, मॅग्निट्यूडचं आर इक्वल टू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा, हे बघितलं इक्वेशन नंबर 2. त्याच्यानंतर डायरेक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी अल्फा आणि बीटा, हे एवढे इक्वेशन्स बघितले. मित्रांनो, खरंच जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.